मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानाला धरून नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। जरांगेंच्या मागण्या चुकीच्या आहेत असं त्यांनी म्हटलंय। नेते लक्ष्मण हाके आता आपल्या सोबत आहेत। हाकेजी, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे आणि उद्यापासूनच ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करायचा इशारा दिलेला आहे। सरकारकडून विनंती केली जाते की त्यांनी उपोषण करू नये। तुमची काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, आमची प्रतिक्रिया अशी आहे, मनोज दादांनी उपोषण करू नये। आणि 5 पिढ्यांचं नुकसान झालं, आमच्या लेकराबाळांचं नुकसान झालं, हे कशामुळे झालं याचं कारण शोधावं। त्याचं कारण ओबीसीचं आरक्षण नाही, त्याचं कारण लोकल बॉडीमध्ये कुठंतरी एखादा नगरसेवक महापौर ओबीसीचा झाला आहे किंवा शिक्षण नोकऱ्यामध्ये थोडंफार त्याला काहीतरी भेटलं आहे, याचा अर्थ त्याच्याकडे कारखाने किंवा त्याच्याकडे इथलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याकडं महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद किंवा इथली निर्णायक भूमिका घेण्याच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या कधी ओबीसीला भेटलेल्या नाहीत। त्यामुळं मनोज जरांगेंची मागणी म्हणजे हल्याला दूध काढण्याचा प्रकार आहे। त्यामुळं हल्याकडून दूध मिळणार नाही, हल्याकडून शिंग घुसल पण दूध मिळणार नाही, हे मनोज दादानं समजून घ्यावं। पण मग या सगळ्या मुद्द्याला घेऊन ज्यावेळी मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीने उपोषणाचा इशारा देतात त्यावेळी तुम्ही पुढे येऊन तुमची भूमिका मांडतात, ओबीसींची भूमिका मांडतात। मात्र इतर ओबीसींच्या जे काही नेते आहेत सातत्याने या सगळ्या विषयावरती कुठेही पुढे येताना दिसत नाहीये। तुम्ही बोलतायत एकटे, ओबीसीचे नेते मात्र कुठेही बोलताना दिसत नाही। ते राजकीय राजकारणात आहेत, त्यांना निवडणुकीचं पडलंय, त्यांना मंत्रिपदाचं पडलंय, त्यांना आपल्या पक्षातल्या ठिकाणाचं पडलंय। पण त्यांना एक माझं सांगणं आहे, ज्या दिवशी ओबीसीला कळेल की तुम्ही कामाचे नाही आहेत तर तुमचं काय होईल याची कल्पना त्यांनी करावी। दुसरं एक की प्रसाद लाड पुन्हा एकदा जरांगेंच्या भेटीला जात